कामाचा स्ट्रेस, अभ्यासाचा स्ट्रेस, एन्झायटी या सगळ्यामुळे पोट सतत गडबडतंय का? सोपा उपाय सांगतो. अगदी सहज रोज करता येण्यासारखी गोष्ट, भ्रामरी नावाचा प्राणायाम. भ्रमर म्हणजे भुंगा आणि भुंग्यासारखा आवाज काढणं म्हणजे भ्रामरी. जर तुम्हाला भ्रामरी येत नसेल तर जवळपासच्या कुठल्याही योग शिक्षकाकडून शिकून घ्या आणि तेही शक्य नसेल होत, युट्यूबवर असंख्य ट्युटोरियल्स मिळून जातील. याने होतं काय, तर वेगस नर्व ही जी आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी नर्व समजली जाते, आपल्या पचनापासूनच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरती जी कार्यरत असते, तिला शांत ठेवण्याकरता या भ्रामरीचा अतिशय चांगला उपयोग होतो असे रिसर्चेस झालेले आहेत. बरं, भ्रामरी नुसतं बसून शांतपणे रोज करणं शक्य नाहीये, लक्षात राहत नाहीये, त्यांच्याकरता अजून एक पर्याय सांगतो. येता जाता तुमच्या आवडीचं कुठलंही गाणं गुणगुणत राहा. आपल्याला हमिंगशी मतलब आहे, तो प्रत्येक वेळेला बसून केलेल्या भ्रामरीनीच येईल असं नाही, गुणगुणण्याने सुद्धा येऊ शकतो. करून बघा, किती फरक जाणवतो एका आठवड्यातच कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा.